हॅलो, कसे आहे? मजेत ना? मजेतच राहा. आज तुम्ही म्हणणार अनिता ताई कुठे गेल्या आणि मी कुठून आली, तर अनिता ताईच्या जागेवर मी तुमचं वेलकम करते. तर काल तुम्ही माझ्या सर्व साड्या नक्की बघितल्या असतील आणि नाही बघितल्या असेल तर परत त्या व्हिडिओवर जा आणि तुम्ही त्या साड्या बघा. आणि त्या साड्यांवर मी आर्टिफिशियल ज्वेलरी कोणकोणत्या यूज केलेल्या आहे आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. आता मी बोलू मॅडम. तर कविताच्या ज्वेलरीज ना खूप सुंदर असतात. ह्या ज्या डिझायनर साड्या आहेत त्यावर ते छान छान ज्वेलरी जर आपण नाही यूज केली तर त्याचा लुक म्हणजे वाया जातो. तर खूप सुंदर आपण असं ज्वेलरी वेअर करतो तेव्हा आपला पूर्ण लुक तयार होतो. तर छान लुकसाठी ती कुठल्या ज्वेलरी यूज करते आज आपण तिच्या ज्वेलरी बघूया. तर पहिला सेट कविताने इथे लावलेला आहे. तर आपण बघू पहिला सेट कसा आहे. कविता मग त्याची डिटेलिंग सांग. मोत्यांचं आहे आणि थोडंसं कुंदन वर्क आहे. त्याच्यावर कुंदनचं काम केलेलं आहे कानातल्यांवर. तर हे मोत्यांचा नेकलेस आहे. थोडं मोर टाईप थोडी डिझाईन आहे याच्यावर. हा गळ्याशी राहील पूर्ण. चोकर म्हणतो मोत्यांचा चोकर आहे. खूप सुंदर आहे. पैठणीवर किंवा काठापदराच्या साडीवर छान दिसतो. तसंच हा माझा दुसरा चोकर आहे. हे बघा, हा तिचा सेकंड मोत्यांचा चोकर आहे. यामध्ये पॅटर्न अगदी वेगळा आहे. याचं पॅटर्न बघा आणि ह्याचं हे वेगळं आहे. त्यावर थोडेसे मोठे त्यावर पॅच दिसत आहे आणि त्यामध्ये ना पिवळ्या मोत्यांचा सुद्धा समावेश आहे, बघू शकता. आणि हे कानातले आहेत. याच्यावर मी हे वेल सुद्धा यूज करते. हे कानातल्यांची वेल आहे. हा तिचा पूर्ण नऊवारीचा सेट आहे खरं म्हटलं तर. म्हणजे हे जे लावण्याचे जे काय म्हणतात त्याला वेल आहे आणि हे चोकर आहे आणि हे कानातले आहेत. नऊवारीवर ते हे वेअर करत असते. खूप सुंदर दिसते आणि हा सुद्धा छान दिसत आहे. जरासं मोत्यांचे हे सेट आहे तिचे. ही बघा, ही आहे ठुसी. ही पण तुम्ही नऊवारवर या काठपदराच्या साडीवर घातली तर खूप छान दिसेल. मोत्यांची ठुशी आहे. ठुशी खूप छान दिसत आहे. पण बघू शकता नऊवारीवरच ही वेअर करायची असते. छान दिसते. वाव. हा अजून एक नेकलेस आहे, बघू शकतात. डायमंडचा आहे. खूप छान दिसत आहे. आर्टिफिशियल डायमंड, अमेरिकन डायमंड असतील ना. अमेरिकन डायमंडचा हा सेट आहे. खूप छान दिसतोय बघा. यामध्ये गोल्डन डायमंड आणि व्हाईट डायमंडचा यूज केलेला आहे. हा नेकलेस सुद्धा खूप छान दिसतो. लांबून पण दाखवते तुम्हाला, बघा किती छान दिसतो. आणि कुठल्याही म्हणजे डिझायनर साडीवरती हा सूट करेल किंवा एखाद्या प्लेन साडीवर जरी तुम्हाला घालायचं असेल किंवा कॉलेज गर्ल्स असतात तर त्याही हा यूज करू शकतात. ज्यांना हेवी डिझाईन, हेवी पॅटर्न आवडत नसेल, हेवी ज्वेलरी आवडत नसेल त्यांच्यासाठी खूप मस्त आहे. आणि कवितावर हा खूप छान सूट करते. नेक्स्ट तिचा हा जो सेट आहे हा देखील अमेरिकन डायमंडचा सेट आहे. तुम्हाला दाखवते. खूप छान असं पॅटर्न आहे या नेकलेसचं, बघू शकतात. हेवी डिझाईन आहे, हेवी नेकलेस आहे. कानातले सुद्धा छान असे मोठे कानातले आहे आणि याला मांग टिका देखील आहे. आणि हा ती घागऱ्यावर ते वेअर करते तर खूप छान लुक येतो. कारण घागऱ्यावर अशीच ज्वेलरी छान वाटते ज्यामध्ये मांग टिका असेल, मोठे कानातले, डायमंड नेकलेस किंवा गोल्डनचा नेकलेस वगैरे. तर थोडीशी मोठी आणि ब्रॉड डिझाईन घेतली तर घागऱ्यावर ते छान उठून दिसते. त्यावर ते नाजूक ज्वेलरी घालण्यापेक्षा आपण मोठी अशी ज्वेलरी घालू शकतो. तर हा सेट तरी कविता कितीचा असेल? प्राइस तर मला आता कोणत्या सेटची माहिती नाही, लक्षात नाही. पण मग हे सगळे जळगाववरूनच घेतलेली आहे. सुंदर सेट आहे. नेक्स्ट सेट बघूया. तर हा बघायचा, हा नेकलेस आहे. टू पीस आहे. अच्छा. हल्ली बघा 2 नेकलेसचा जो सेट मिळतो ना त्या पद्धतीचा आहे.
आणि एक मिडिल लेंथ आहे आणि एक छोटा आहे चोकर टाईप, आणि त्यावरचे हे कानातले आहे. हे देखील कुठल्याही ती साडीवर वेअर करते ते छान दिसतात. गोल्डन त्यावरती वर्क केलेलं आहे. यामध्ये डायमंड्स आहे छोटे छोटे, आणि पॅन्डल बघा किती सुंदर आहे. असे पॅन्डल देखील खूप छान आहे, आणि मधली डिझाईन बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर डिझाईन आहे. नाजूक आहे, अगदी बटबटीत नाही, हेवी नाही, खूप मस्त आहे. जेव्हा तुम्हाला एक नाजूक ज्वेलरी पाहिजे असते की अगदी हेवी नको असेल तर अशा पद्धतीची ज्वेलरी घेऊ शकतात. तर यावरून आम्ही तुम्हाला थोडे आयडियाज पण देत आहेत की ज्वेलरी कशा प्रकारे घालायची. आणि कविताची ज्वेलरी खरंच खूप छान असतात आणि तिला सूटसुद्धा करतात. आम्ही दोघी बहिणीला एवढं सूट करत नाही अशा ज्वेलरी, तिला खूप छान सूट करतात तिच्या चेहऱ्याला वगैरे. तर नेक्स्ट जो नेकलेस आहे बघू शकता. तर हा बघा, हा एक लॉंग नेकलेस आहे, आणि हा पण नऊवारीवर घालायला आणि काठपदराच्या साडीवर. याला काय म्हणतात या डिझाईनला? थोडं लक्ष्मी हार. हा, लक्ष्मी हार. लक्ष्मी हार आहे, याला आपण लक्ष्मी हार म्हणू शकतो. डिझाईन बघा, पॅटर्न त्याच पद्धतीचा आहे. कमरपट्टा आणि याचे हे कानातले आहेत, आणि त्याला छोटा चोकर आहे, आणि मोठा लॉंग नेकलेस आणि चोकर आणि कानातले असा पुन्हा हा सेट आहे. खूप सुंदर दिसतो, अगदी सोन्याचा असा वाटतो पण सोन्याचा नाहीये. आणि याची पॉलिश सुद्धा खूप छान आहे. खूप म्हणजे खूप वर्ष झालेली, 5-6 वर्ष झालेले. 5-6 वर्षापासून ती वेअर करते, पॉलिश कुठेही गेलेली नाही. आणि हा आहे कमरपट्टा, हा देखील नऊवारीवरती, ती हा पूर्ण सेट नऊवारीवरती घालते. खूप छान दिसतो. नेकलेसेस आपण सिंगल कुठल्याही साडीवर घालू शकतो, आणि कमरपट्टा सुद्धा अशा पद्धतीचा आहे. खूप सुंदर कमरपट्टा आहे. नेक्स्ट हा मोत्यांचा नेकलेस आहे. याचं पॅन्डन थोडंसं गोल्डन ऑक्सिडाइज मध्ये आहे, बघू शकता. त्याला मोती सुद्धा लावलेले आहेत, आणि बघू शकता यामध्ये डायमंड सुद्धा आहे नेकलेसच्या मधोमध. आणि असा मोठ्या मोत्यांचा नेकलेस आहे. मिडिल लेंथचा हा नेकलेस आहे. सुंदर डिझाईन आहे. जळगावला खूप सुंदर सुंदर ज्वेलरी मिळतात. आता मी आली आहे ना, तर मी सुद्धा काही ना काही तर घेईलच इकडनं, हमखास घेतेच मी, यावेळेसही घेईल. असा हा नेकलेस आहे. याला छान डिझाईन आहे. साडीवर वेअर करू शकतात तुम्ही. सिंपल काहीच घालायचं नाही, फक्त हेच घातलं तरी चालेल. छान मोठं पॅन्डल आहे हे. बघा, हे अशा छोट्या छोट्या गळ्यामध्ये, कधी ड्रेसवर, कधी पटकन साडीवरच घालायचं असेल तर हे असे छोटे छोटे, म्हणजे मंगळसूत्रांना घालतात. हे अशी माळ घालतात, आर्टिफिशियल मंगळसूत्र म्हणू शकतो त्याला. हे बघा, पेंडंट थोडंसं युनिक आहे. पेंडंट छान. यातलं माझ्याकडे मोठा पीस आहे. दोघांनी आपण सोबत घेतलेलं होतं, ते पानगरवरून घेतलेले आहे ही ज्वेलरी ही. आणि हे सुद्धा मंगळसूत्र खूप छान आहे. आणि क्वालिटी ना मेन म्हणजे खूप छान आहे तिच्या ज्वेलरीची. खूप वर्षापासून घेतलेली आहे, पण पॉलिश कुठंच गेली नाही. एक नेकलेस, मंगळसूत्रच म्हणता येईल, आर्टिफिशियल मंगळसूत्र. छान डिझाईन आहे. या लॉंग आहे, अगदी मोठं डिझाईन आहे त्याची. सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे कविताची. तर तुम्हाला माझ्या ज्वेलरी कलेक्शन मधनं कोणती ज्वेलरी जास्त आवडली, कोणता नेकलेस जास्त आवडला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ताईच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. परत भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.